शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव येथील बहुचर्चित देवाभाऊ केसरी किताब महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांनी पटकावला आहे, तर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांनी इराणचा मल्ल जलाल महाजोप याच्यावर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जिंकली आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि शिवसेवक समितीचे संस्थापक आबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ससेगाव येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले होते। या मैदानात मल्लांच्या जोशपूर्ण लढती झाल्या। या लढती पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थिती राहिली, मात्र त्यांनी चित्रफितीद्वारे शुभेच्छा दिल्या। ससेगावात कुस्त्यांचा फड रंगणार आहे हे ऐकून अतिशय आनंद झाला। या कार्यक्रमासाठी त्यांनी मलाही बोलवले होते, पण अन्य कार्यक्रमांमुळे मला येणे जमले नाही। पण माझ्या शुभेच्छा निश्चितच आपल्यासोबत आहेत। एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की जरी या स्पर्धा देवाभाऊच्या नावाने होत असल्या तरी देखील माझा कुस्तीशी संबंध हा एक कुस्तीप्रेमी म्हणूनच आहे। अर्थात राजकारणातल्या कुस्त्या आम्ही नेहमीच खेळत असतो, पण मातीतल्या कुस्त्या हा एक अतिशय पौराणिक आणि प्राचीन काळापासून आपण खेळत आलो आहे अशा प्रकारचा खेळ आहे आणि म्हणूनच आपला देशी खेळ म्हणून याच्यावर माझं विशेष प्रेम आहे। कुस्त्यांचा हा महासंग्राम पाहण्यासाठी जमलेल्या तमाम कुस्तीप्रेमींचे मी स्वागत करतो। एक आपली शाहू महाराजांची कुस्ती आहे। शाहू महाराजांनी आपल्या भागात सगळीकडे कुस्तीचा वसा वारसा जपला होता, तेच आपण सर्वजण कुस्तीचा वसा पुढे चालवतोय। हे सर्वांचं प्रेम बघून सर्वांच्या मनात कुस्ती रुजली आहे हे बघून खूप छान वाटतंय। आणि आपल्या सर्वांनाही माझं एक म्हणणं आहे की आपणही कुस्तीकडे लक्ष द्यावं, आपण कुस्ती खेळावी। आणि देवाभाऊ केसरीचा मानकरी आज सिकंदर शेख आणि आमचा पृथ्वीराज पाटील झालेला आहे आणि भविष्यामध्ये या दोघांची भेट नक्कीच मी साहेबांची घालून देईल। त्याच पद्धतीने तुमच्या दोन्ही पैलवानांच्या साक्षीनं मी जे छोटे मोठे पैलवान आहेत जे त्याला पुढं हिंद केसरीपर्यंत जायचं आहे, महाराष्ट्र केसरीपर्यंत जायचं आहे आणि त्याला जगात आणि राज्यात नाव कमवायचं आहे, असे काही खुराकापासून वंचित आहेत त्या पैलवानांच्यासाठी मी स्वतः सिकंदर मी प्रयत्न करणार आहे। आणि मी मगाशीच सांगितलं ही मागणी आदरणीय आमचे नेते प्रवीण भाऊ दरेकर साहेबांच्या समोर मांडलेली आहे। साहेबांनी मला सांगितलं तुम्ही निवेदन घेऊन या आणि ज्या वेळेला अधिवेशन चालू होईल या अधिवेशनच्या काळामध्ये जे मोठे पैलवान आहेत त्यांनासुद्धा मानधन मिळालं पाहिजे, खुराकासाठी त्यांना पैसे मिळाले पाहिजेत, जे जुने जाणते झालेले आहेत वयस्कर आहेत त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे। आता काही या ठिकाणी पैलवान आले होते त्यांची पेन्शन बंद झालेली आहे, त्यांना पेन्शन 2 महिने मिळते 3 महिने मिळत नाही अशी परिस्थिती आहे। पण हे सरकार असं चालू देणार नाही। हा जो विषय आहे पैलवानाच्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांच्या जवळपास पोहोचवणार आहे आणि मला अपेक्षा की आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या नावचा आज देवाभाऊ केसरी स्पर्धा झालेली आहे आणि ते कधी पैलवानांना निराश करणार नाहीत याची मला गॅरंटी आहे। यावेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार डॉक्टर विनय कोरे, भाजपा महिला प्रदेश सचिव डॉक्टर स्वाती पाटील, वस्ताद प्रकाश काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील, ऑलिम्पिकवीर बंडा पाटील, महादेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। वेपेनसाठी शाहूवाडीहून रमेश डोंगरे।